शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार ताज लँड्समध्ये येऊ लागलेले आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगावले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। भरत शेठजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। पुन्हा एकदा तुम्ही निवडून आलेला आहात। आता तुमची जी इच्छा आहे, चौथ्यांदा निवडून आलेलो आहे। जनतेने चौथ्यांदा विश्वास ठेवलेला आहे आणि त्याला आम्ही सामोरं गेलो आणि भरघोस मताने यावेळेला निवडून दिले जनतेने। जनतेचा विश्वास आहे आमच्यावरती आणि त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आहे। अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करू। तुमची इच्छा आहे मंत्री बनण्याची, ती यंदा तरी पूर्ण होईल का? तुम्ही कोट तर शिवलेली आहेत, आता त्या कोटचा पुरेपूर उपयोग होणार की नाही? कोणाला असं वाटतं मंत्री होऊ नये म्हणून? इच्छा तर प्रबळ आहे आणि मागची जी काय खेप राहिलेली आहे ती यावेळेला मुख्यमंत्री पूर्ण करतील असं मला वाटतं। आता असण्यासमोर सर्व शिवसेनेचे आमदार येत आहेत। इथे गटनेते पदाची निवड जी आहे ती केली जाणार आहे। त्याचबरोबर प्रतोदपदी आहे ते देखील निवडलं जाणार आहे। पुन्हा एकदा तुम्हाला प्रतोदपदी आवडेल का? साहेब जी जबाबदारी देतील ती स्वीकारायची आहे। आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळे आदेशाचं प्रमाण मानून आपण पुढे वाटचाल करायची आहे। तो माणूस पुढे जातो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी शिवसैनिकांची प्रबळ इच्छा आहे। आपल्याला काय वाटतं? सगळ्यांचीच, कोणाला वाटत नाही? त्यांनी केलेली जी काय चांगली कामं, ज्या योजना आणि त्याचा मिळालेला महायुतीला लाभ हे कोणाला नाकारता येणार नाही। प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून आम्हालाही वाटतं। त्याचबरोबर किती मंत्रिपद शिवसेनेला मिळावेत? कारण इथे आता सगळं त्या संदर्भात स्पर्धा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्पर्धेत आहे। मोठ्या सगळ्या संख्याबळानुसार ते होईल, त्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाही आहे। ज्याचं संख्याबळ जास्त आहे त्याला थोडे जास्त दिले जातील, परंतु हिस्सा हा आम्हाला असणारच आहे। कारण महायुतीमध्ये आपण लढलो आणि महायुतीतनं आपण विजयी झालेलो आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काळजी करायचं कारण नाही। नवीन मंत्रिमंडळात तुम्ही असणार? 100%। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। तर व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।